मित्रांनो, लाडका भाऊ पुन्हा सेवेत येतोय बरं का. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजना या योजनेअंतर्गत ज्यांनी 11 महिन्याचा कालावधी पूर्ण केलेला आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ आहे. ज्यांना 11 महिन्याच्या कालावधीसाठी अप्लाय करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ आहे. आणि जे परमनंट भरती, सरळ सेवेतली कोणतीही भरती असो, शिक्षक भरती असो, तलाठी भरती असो, पोलीस भरती असो, कोणती आरोग्य खात्यातली कोणती भरती असो, त्याच्यासाठी वाट पाहत आहेत तरी सुद्धा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण एक आय ओपनर अशी सध्या खबर शालेय शिक्षण विभागामध्ये येण्याची दाट शक्यता आहे. ती म्हणजे 4 फेब्रुवारी 2026चं एक पत्रक आणि 5 फेब्रुवारी 2026चं दुसरं पत्रक, या दोन्हीमध्ये दडलंय काय, त्यासाठी तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि ज्याला असं वाटत असेल की माझे हक्क हिरावले जातात आहे, अर्थात तुम्ही स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेत आहात. कारण कसं आहे, होतंय ना, वाट बघायची आपली सवय आहे, ज्याची जळते त्याला कळते, असा प्रकार आहे ना. त्यामुळे इथं जर मी काम केलेलं आहे, मला संधी मिळावी असं वाटत असेल तर त्यांचं कुठं चुकलं, आणि जो संधीची अजून वाट पाहतोय तो फक्त वाटच पाहत राहील की काय, असा प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल ना, तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की. मित्रांनो, लाडका भाऊ योजनेअंतर्गत 4 फेब्रुवारी 2026चं एक कौशल्य विकास विभागाचं तुम्ही पत्र पाहू शकता. 4 फेब्रुवारी 2026 तो सांगतो की नवीन युवा प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना 11 महिन्याची संधी देण्यात यावी आणि त्यांची तशा पद्धतीने नियुक्ती होईल. कारण सध्या जिथं जागा रिक्त आहेत तिथं परमनंट कोणतीही भरती करण्यामध्ये, शिक्षक भरती असो किंवा कोणतीही भरती करण्यामध्ये, शासन तेवढं पॉझिटिव्ह नाही आहे, हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. सोबतच 5 फेब्रुवारी 2026चा जे पत्रक तुम्ही जे आता पाहिलेलं आहे त्याच्यानुसार जे ऑलरेडी ज्यांनी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी अंतर्गत 11 महिन्याचा कालावधी पूर्ण केलेला आहे त्याला येणाऱ्या काळामध्ये कोणत्याही भरतीमध्ये कसा बेनिफिट होणार आहे ते तुम्ही पाहिलं असेल. बरं, जे भरतीची वाट पाहत आहेत, येणाऱ्या काळामध्ये मेरा नंबर कब आएगा, परमनंट भरती झाली पाहिजे, कायमस्वरूपी शिक्षक असतील किंवा कोणती आरोग्यसेवक असतील भरती झाली पाहिजे, त्यांनी काय करायचं, का त्यांनी वाटच बघायची का, असा एक तुमच्या मनामध्ये प्रश्न होतो. मित्रांनो, लक्षात घ्या, हे जे लाडके भाऊ आहेत ना, ते मुख्यमंत्र्यांचे लाडके भाऊ पहिली गोष्ट. आणि जेव्हापासून ही योजना आलेली आहे तेव्हापासून वारंवार, म्हणजे मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा, मी पहिल्यापासून तुम्हाला सांगते की जेव्हा हे सेवेमध्ये इन झालेले आहेत तेव्हा नक्की एक दिवस हे परमनंट होणार आहेत. आणि या संदर्भातचा जो शॉर्ट आहे तो मी बालुशा माने यूट्यूब चॅनलवरती टाकला होता. स्वतः आपले जे माजी मुख्यमंत्री एकनाथ साहेब शिंदे आहेत त्यांनी तो टाकला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की मी लाडक्या भावाला वाऱ्यावर सोडणार नाही. तेव्हाच मी हेरलं होतं, एक दिवस परमनंट होणार आहे आणि त्या दिशेकडे ते चाललेले आहेत. बरं, त्यांनी सुद्धा काम केलेलं आहे, सध्या ते पात्रता सुद्धा हासिल करत आहे, असं नाही की त्यांची पात्रता नाही. त्यामुळे त्यांचा आता तो जो हक्क आहे ते अर्थातच योग्य ठरणार आहे. याचं एकच उदाहरण फक्त मी तुम्हाला सांगते की शिक्षक भरतीमध्ये आता सध्या कंत्राटी पद्धतीने जे सेवानिवृत्त शिक्षक आहेत त्याची सध्या भरती चालू आहे. नाशिक असेल, इव्हन सोलापूर असेल, धुळे असेल, अशा ठिकाणी. बरं, जेव्हा सेवानिवृत्त शिक्षकांची तिथं का भरती होते, जर टीईटी पास असताना नवीन उमेदवारांना का कंत्राटीवरती संधी दिली जात नाही, तेव्हा शालेय शिक्षण विभागानं असं उत्तर दिलं होतं, कारण हे लोक आहेत ते क्लेम करत नाहीत आणि बाकी कंत्राटीवाला कोणताही घेतला तो क्लेम करतो आणि शासनाच्या नियमानुसार, समान कायदा समान वेतन याच्या नियमानुसार किंवा केंद्र शासनाच्या नियमानुसार जेव्हा तुम्ही एखाद्या नोकरीवरती किंवा एखाद्या पदावरती जेव्हा तुम्ही काम केलेलं असेल, ते 6 महिने असेल, 280 असेल किंवा 180 दिवस असेल, तरी सुद्धा तुम्ही फुल फ्लेज पदासाठी तिथे एलिजिबल असता आणि त्याचंच बेनिफिट घेऊन आता हे सध्या चाललंय ना, त्याच्यासाठी चाललेलं आहे. आणि कितीही काही करा, आपण यांना रोखू शकत नाही. म्हणजे एखादा लाडका भाऊ हा व्हिडिओ सुद्धा पाहत असेल, आम्ही त्याच्या विरुद्ध बोलतोय असं नाहीये, परंतु मला हे सांगायचं आहे की शासनाने कायमस्वरूपी भरती करत असताना शासन कसं वाट काढतंय आणि
याचा जो परिणाम आहे तो कायमस्वरूपी भरतीमध्ये होतोय आणि कायमस्वरूपी पदं भरली जाणार नाहीत. अशा पद्धतीने कंत्राटीकरण होत राहील आणि जे ऑलरेडी आपण पाहतोय की सगळीकडेच खाजगीकरण झालेलं आहे आणि जे काही थोडी थोडी क्षेत्र राहिले तिथंही खाजगीकरण झालेलं तुम्हाला पाहायला मिळेल. आणि जिथं शासकीय आहे तिथं मात्र अशा पद्धतीने आरक्षण 10% असेल, भले तो कोणत्याही मार्गाने असेल, येणाऱ्या काळामध्ये होऊ शकतं. एकनाथ साहेब शिंदेचा तो शब्द आहे आणि मला असं वाटतं ते खरा करतील. सोबतच आताही त्यांनी त्या नियुक्ती द्यायला सुरुवात केलेली आहे. एकीकडे मुख्यमंत्री सांगतात की 70,000 पदं आम्ही यावेळेस भरणार आहोत. याचा अर्थ असा लक्षात येतोय की सध्या पदं 70,000 रिक्त नाही आहेत, सध्या पदं लाखांमध्ये रिक्त आहेत, तरी सुद्धा ती तेवढेच फक्त भरणार आहेत. गाजर आपल्याला दाखवत आहेत आणि जिथं सध्या जागा रिक्त आहेत किंवा त्यांच्याकडून अकुशल असतील किंवा ज्यांच्याकडे मिनिमम क्वालिफिकेशन असेल अशा उमेदवारांकडून ते काम केलं जाते. तुम्ही मंत्रालयात जा, तुम्ही कोणत्याही कुठल्याही विभागात जा, तिथं तुम्हाला कंत्राटी पद्धतीनेच माणूस काम करणारा दिसेल. कारण त्यांना परमनंट भरती करायची नाही. लाडक्या बहिणीमध्ये सरकार आत्ता कंकाल झाले, पण याच्या आत सुद्धा कोणतंही शासन येऊ दे त्यांना कोणालाही कायमस्वरूपी भरतीमध्ये अशी नोकर भरती करायची नाही. मग त्यामुळे सगळीकडे हे सर्रास चालू आहे. फक्त मला त्या लाडक्या भावाला एकच सांगायचंय, तुम्हाला जर संधी मिळतेय तर तुम्ही ती घेतली तर मात्र तुम्हाला फ्युचरमध्ये त्याची सुवर्ण संधी झालेली दिसेल. आणि जे वाट पाहतात आहे ना, मेरा नंबर कब आएगा, त्यांनी फक्त वाटच बघत राहा. कारण हे लाडके भाऊ स्वतःच्या हक्कासाठी मैदानात उतरतात, लढतात, झगडतात आणि आपण फक्त व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीद्वारे, फेसबुक युनिव्हर्सिटीद्वारे, टेलिग्राम युनिव्हर्सिटीद्वारे आपण म्हणतो अरे हे चुकीचं आहे, असं नाही व्हायला पाहिजे, त्यांना नाही संधी मिळाली पाहिजे, आम्हाला संधी मिळाली पाहिजे. अरे पण तुम्हाला संधी मिळायला पाहिजे अशी कोणत्या भरतीचं एखादं आंदोलन दाखवा, एक्सेप्ट MPSC मध्ये एक्झिम्शन वगैरे थोडंफार मारण्यासाठी. त्याच्यासाठी जेव्हा हजारो लोक फॉर्म येतात तेव्हा आपल्या मला जागा मिळवायच्यासाठी लाखो उमेदवार का मागणी करत नाही असा प्रश्न तुमच्या मनात का पडत नाही. म्हणून हा इशारा थेट तुमच्यासाठी आहे. असंच खाजगीकरण होताना तुम्हाला दिसेल.